चला बोलूयाच्या 9व्या भागात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता हा 5वा महिना आहे सलग जिथं सुरुवातीला पहिला आणि तिसरा शनिवार आम्ही सुरू केला होता बोलायला. आता आपण पहिला आणि तिसरा शुक्रवार घेतलाय. तर जर कम्फर्टेबल वाटलं तर आपण ही अरेंजमेंट कंटिन्यू ठेवूया. अदरवाईज लेट्स सी वी विल अगेन चेंज इफ रिक्वायर्ड. एम इज टू कीप कम्युनिकेटिंग, टू कीप मीटिंग पीपल. ओके. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आर्ट ऑफ लिसनिंग, ऐकण्याची कला. एक माझ्या सुभाषित वाचण्यात आलं होतं, ते पूर्ण सांगत नाही, फक्त त्याची सुरुवात अशी आहे, श्रोत्रम श्रुतेनैव न कुंडलेन, म्हणजे कानाची जी शोभा आहे, ती कुंडलानी नाही, तर ज्ञान ग्रहण करण्यानी आहे. म्हणजे ॲज अ थॉट इट्स अ व्हेरी गुड थिंग. पण असं होताना दिसतंय का सध्या? आजूबाजूला आपण आपलं बघितलं, तर जे आपण बघतो, तर त्यात हे घडताना दिसत नाहीये. म्हणजे इनफॅक्ट इतरांचं जाऊ द्या, आपण स्वतःच स्वतःचं तरी ऐकतो का कधी? ॲट टाइम्स वी आर फोर्स्ड टू टेक डिसिजन्स विथआऊट इव्हन नॉट लिसनिंग टू आवरसेल्व्हज. बाकी नाही तर नवरा माझा ऐकत नाही, मुलं माझं ऐकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी असतातच. दे कीप फॉलोइंग. सो या. सो आज आपण जो विषय घेणार आहोत तो खालील प्रकारे जो आता तुम्हाला स्लाइडवर दिसतोय, की ॲज युजुअल आपण ऐकण्याची डेफिनेशन शोधून काढायची आहे. ऐकणं म्हणजे काय? नंतर ऐकण्याचं महत्त्व काय आहे? ते आपण समजून घ्यायचंय. ऐकण्याचे प्रकार किती आहेत? आणि फायनली उत्तम श्रोता कसं बनता येईल? कारण शेवटी शेवटी एम काय आहे, की आपल्याला आनंद पाहिजे, हॅपीनेस पाहिजे जीवनात. मग हॅपीनेस मिळवण्यासाठी काय-काय गोष्टी आपण मागच्या 2-3 भागांपासून बघतोय. त्यातलं संवाद हा एक आपण मागं बघितला, अपेक्षा आपण बघितल्या. तसंच हे ऐकणे. मग उत्तम श्रोता बनलं, तर कदाचित आपल्याला हॅपीनेसकडे आपण एक पाऊल पुढे टाकू. तर ऐकणं म्हणजे काय? ओके. जेव्हा आपण म्हणतो ऐकणं, तेव्हा एनिबडी टेक अ वाईल्ड गेस, की ऐकणं म्हणजे काय? कानावर पडणारे आवाज. आपण लेमॅन्समध्ये जर त्याची डेफिनेशन करायला गेलो, तर कानावर पडणारे आवाज असं म्हणतो आपण. पण ऐकण्याचा मूळ उद्देश समोरची व्यक्ती काय बोलते हे समजून घेणं आहे. त्याच्याशी सहमती असेलच असं नाही. म्हणजे यू नीड नॉट ॲग्री, पण तो काय म्हणतोय हे समजून घेणं आहे. नंतर बोलले जाणारे शब्द जे आहेत, ते ऐकून वक्त्याचा संदेश समजून घेण्याची, सहानुभूती दाखवण्याची आणि विचारपूर्वक प्रतिसाद देण्याची क्षमता. म्हणजे अगदी लहानपणापासून लक्षात घ्या. लहान मूल काहीतरी असं छोटे-मोठे आवाज करत असतं. ते आपल्याला कळतही नाहीत. पण त्याच्या आईला ते मूल काय म्हणतंय, ते बरोबर समजतं. कारण ती ऐकत असते. शी इज नॉट हिअरिंग, शी इज लिसनिंग. तर हा सटल डिफरन्स आहे, जो आज आपण डिस्कस करायचा आहे, की व्हेन वी से हिअरिंग अँड व्हेन वी से लिसनिंग. आता हे जे वाक्य ज्यांनी लिहिलंय, त्याचं नाव मी वाचू शकत नाही, कारण ते भयंकर अवघड नाव आहे. सो फक्त याचा संदेश फार सुंदर आहे. इट इज नॉट द हिअरिंग दॅट इम्प्रूव्हज लाईफ, बट द लिसनिंग. जे मी आत्ता तुम्हाला सांगत होतो, की हिअरिंग म्हणजे काय आणि लिसनिंग म्हणजे काय? ह्याची आपण आता थोडीशी व्याख्या करूया, यातला फरक समजून घेऊया. आपण जेव्हा म्हणतो हिअरिंग म्हणजे कानावर आवाज पडतात ते. ती एक नॉर्मल क्रिया आहे, जी आपण कुठलंही काम करत असताना सुद्धा होत राहते.
म्हणून रेडिओ हे सगळ्यात प्रभावी माध्यम समजलं जातं समाजावर परिणाम करण्याचं. कारण रेडिओ आपण कधीही ऐकू शकतो. स्वयंपाक करताना सुद्धा रेडिओ ऐकता येतो. बाहेर वॉक करताना सुद्धा रेडिओ ऐकता येतो. पण ह्या गोष्टी इतर समाज माध्यमांना लागू पडत नाहीत. म्हणून रेडिओ हे फार प्रभावी माध्यम समजलं जातं. पण ते ऐकणं असतं बरं का. दॅट इज हिअरिंग. ती एक निष्क्रिय प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी काही विशेष शारीरिक कार्य करायला लागत नाही. कान ओपन असतात आपले, पण आपण ऐकत असतो आणि ते आपल्या कानावर पडत असतं. त्यातनं काही वेळेला आपण काही ॲब्सॉर्ब करतो, काही वेळेला सोडून देतो. आपोआप घडणारी प्रक्रिया आहे. पण जेव्हा आपण लिसनिंग म्हणतो ना, तर त्यात ती जी ऐकण्याची प्रक्रिया आहे, ही प्रयत्नपूर्वक केली जाते. कान देऊन ऐकतो, आपण लक्षपूर्वक ऐकतो. म्हणजे आपण सगळे आपले सेन्सरी ऑर्गन्स ॲक्टिव्हेट करत असतो. व्यक्ती काय म्हणतीये, त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच ही एक जाणीवपूर्वक घडवली जाणारी प्रक्रिया आहे. आता यामध्ये मौखिक आणि अशाब्दिक म्हणजे अमौखिक म्हणजे बॉडी लँग्वेज असेल, डोळ्यांची भाषा असेल, हातवारे असतील, या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव होतो. ठीक आहे. आता मी जास्त सायंटिफिक भाषेत घुसत नाही. कारण पुढचे मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत. आता ऐकण्याचे जे पायऱ्या आहेत, त्या या प्रकारे, की बोलण्याकडे काय बोलले जाते याकडे लक्ष असतं. बोलण्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला जातो. आपली मेमरी वापर करून आपण ते साठवायचा प्रयत्न करतो. तो मेसेज किती इम्पोर्टंट आहे, याचं महत्त्व आपण समजून घेत असतो आणि मग त्यानुसार आपण प्रतिक्रिया देत असतो. या सगळ्या प्रक्रिया काही सेकंदात घडत असतात बरं का. म्हणजे आपण एखादी गोष्ट ऐकतो, ती समजतो, त्याच्यावर ॲक्शन घेतो. त्याच्यावर म्हणजे मेंदू आपला त्याच्यावर कार्यान्वित होतो. मग त्याचं आपण तुलना करतो, मूल्यांकन करतो आणि मग त्याच्यावर आपण रिस्पॉन्स देतो. म्हणजे बघा आपण जेव्हा भांडतो, तेव्हा आपण किती पटकन या सगळ्या गोष्टी करत असतो किंवा करत नसतो. हे जास्त महत्वाचं, की काही वेळेला आपण भांडताना या गोष्टी करत नसतो, म्हणून आपल्याकडनं प्रत्युत्तर विचारपूर्वक दिलं जात नाही आणि मग ते भांडण कमी होण्यापेक्षा कदाचित वाढण्याची शक्यता जास्त असते. जसं मी मगाशी म्हणलं ऐकण्याला फार महत्व आहे. आता तुम्ही सगळे फक्त ऐकण्याचंच कार्य करताय आणि कसा माझा खरा होतोय. एनिवे आय विल एक्सपेक्ट यू अल्सो टू कॉन्ट्रिब्यूट. तर पूर्ण कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये 45% भाग हा ऐकण्याचा असतो. कदाचित म्हणूनच देवाने 2 कान दिलेत आणि 1च तोंड दिलंय. रायटिंग हे 9% असतं, रीडिंग 16% असतं. बोलणं फक्त 1.2% असतं कम्युनिकेशनमध्ये. म्हणजे बाकी हातवारे, अशाब्दिक गोष्टी या अजूनही कमी प्रमाणात आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लिसनिंग. ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. जे आपण सहसा करतोच असं नाही. एनिवे ऐकण्याचे प्रकार काय-काय आहेत आता मी तुम्हाला सांगतो. आनंदासाठी ऐकणं, एन्जॉयमेंटसाठी. म्हणजे आपण जी गाणी ऐकतो किंवा एखादा पॉडकास्ट ऐकतो आजकालच्या युगात म्हणायचं तर पॉडकास्ट ऐकतो. तर ते म्हणजे यू आर एन्जॉयिंग किंवा काही वेळेला आपण प्रकृतीचं म्युझिक ऐकतो. आज जो मी फ्लायर टाकला होता सकाळी, की आपण प्रकृतीचं म्युझिक ऐकायला प्रकृतीकडे जात नाही बरं का. म्हणजे ओढा आजकाल ओढा मिळतही नाही सिटीमध्ये. सगळे ओढे बुजवले गेलेत. पण आपण वेळ काढून ओढ्याकाठी बसायला जात नाही, त्याचा पाण्याचा आवाज ऐकायला. आपण तो रेकॉर्डेड YouTubeवर ऐकतो आणि म्हणतो, "वाह! काय छान मला सूथिंग इफेक्ट मिळतोय." अरे मग तो सूथिंग इफेक्ट नेचरमध्ये जाऊन, निसर्गात जाऊन ऐका ना. पण ते आपण करत नाही. कदाचित आपल्याकडे वेळ नसतो तेवढा. याह पॉसिबल. आय एग्री. आय कॅनॉट कमेंट ऑन इट. दुसरा भाग माहितीसाठी ऐकणे. जेव्हा आपल्याला एखादी माहिती घ्यायची असते, तेव्हा आपण काही वेळेला
गोष्टी ऐकत असतो. काही वेळेला आपल्याला एम्पॅथिक लिसनिंग करायला लागतं, की एखाद्याला सहवेदना दर्शवण्यासाठी आपल्याला ऐकायचं असतं. समुपदेशक हेच काम करत असतात, की एखादा व्यक्ती त्याच्या प्रॉब्लेम्स किंवा त्याच्या असणाऱ्या अ, काही अशा गोष्टी तो सांगू इच्छितो, शेअर करू इच्छितो, जो इतर ठिकाणी तो करू शकत नाही. मग त्यावेळेला समुपदेशकाचं काम असतं, की त्या गोष्टी तो लक्षपूर्वक ऐकेल, काही वेळेला नोट्स घेईल आणि मग रिस्पॉन्ड करेल. समुपदेशक फक्त ऐकण्यासाठी नसतो. तो त्याचा पूर्ण अभ्यास करून त्या माणसाला दिशादर्शनासाठी असतो. तर सहवेदना दर्शवण्यासाठी सुद्धा ऐकलं जातं आणि काही वेळेला टीका किंवा मूल्यांकन करण्यासाठी ऐकलं जातं. दॅट इज अल्सो पार्ट ऑफ प्रोसेस. म्हणजे कामाचा सुद्धा हा भाग असू शकतो. यू नीड टू इव्हॅल्युएट समथिंग. एखादं गाणं असेल, एखादं निबंध असेल, एखादं अ, काही कार्यक्रम असेल, तर त्याचं तुम्हाला ग्रेडिंग करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला ऐकायला लागतं. सो देअर इज नथिंग रॉंग इन इट, की क्रिटिकल आणि इव्हॅल्युएशनसाठी कसं काय ऐकतात लोकं. इट्स अ पार्ट ऑफ जॉब. हां, हे माझं सगळ्यात आवडतीचे 5 प्रकार आहेत ऐकण्याचे. ऐकण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार, जो सगळे नवरे करतात. इग्नोरिंग, दुर्लक्षच करतात पूर्णपणे. काही वेळेला लक्ष देतात नाही असं नाही. पण इग्नोरिंग इज द बेस्ट पॉसिबल वे टू लिसन फॉर सम पीपल किंवा ऐकण्याचं सोंग घेतात. देहबोली अशी असते, की मी तुझं सगळं ऐकतोय बरं का, पण ऐकून काही घ्यायचं नसतं. दॅट इज द आयडिया बिहाइंड इट, की हातवारे असतील किंवा चेहरा अच्छा, 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 ओके, ओके, ओके. आणि फोनवर असेल तर मला एक पिक्चर आठवतोय. त्यात आर्नोल्ड होता, आर्नोल्ड श्वार्झनेगर. तर त्याची बायको त्याला फोन करते. त्या कोण बायकोच बहुतेक फोन करते आणि तो फक्त ही वाक्य टेप करून ठेवतो. अच्छा, ओके, ओके. आय सी, आय सी, आय सी. आणि तो फोन त्या रेकॉर्डवर ठेवून निघून जातो. आणि ती जी कोणी दुसरी असते, ती बोलत राहते, बोलत राहते, बोलत राहते. म्हणजे ऐकण्याचं सोंग. काही जण निवडक ऐकणं करतात बरं का, की आपल्याला जे उपयुक्त आहे, जे आपल्याला उपयोगाचं आहे, तेवढंच फक्त ऐकलं जातं. सहसा लहान मुलं हा प्रकार फार करतात. आय एम नॉट सेयिंग की सगळीच लहान मुलं असं करत असतील, पण ती करतात. नंतर सतर्क ऐकणे, लक्षपूर्वक. सिन्स आय वॉज अ लास्ट बेंचर, मी तर कधी हे केलं नाही. पण फर्स्ट बेंचर जे नक्की करतात. ते लक्षपूर्वक ऐकतात, मग नोट्स पण घेतात, त्याला प्रतिसाद पण देतात. ते प्रश्न विचारतात शिक्षकांना आणि मग लास्ट बेंचर्स त्यांना मागनं खडू मारतात, की प्रश्न का विचारतोयस? एनिवे, फन अपार्ट, लक्षपूर्वक ऐकणं हाही एक ऐकण्याचा प्रकार आहे. आणि जसं मी मागच्या स्लाइडमध्ये म्हणलं, सहवेदनेच्या भावनेतनं ऐकणं. म्हणजे समुपदेशक जसा ऐकतो, तसं लक्षपूर्वक ऐकून त्याला योग्य प्रतिसाद देणं, हाही एक ऐकण्याचा प्रकार आहे. ओके. कमिंग ऑन टू मोर यू नो कॉर्पोरेट वे, की तुमचा बॉस कसा ऐकत असेल. आता हे कॉर्पोरेटसाठीच लागू नाही बरं का, हे बऱ्याच ठिकाणी लागू आहे. परिणाम संबंधी ऐकणे. बॉस म्हणतो, "मला बाकी काही सांगू नको, मला फक्त आउटकम सांग. मी तेवढाच ऐकणार आहे." बरेच जण असतात असे, की आय एम इंटरेस्टेड इन आउटकम. आय एम नॉट इंटरेस्टेड इन द अदर थिंग्स. तुझं लॉजिक नको, तुझं रिझनिंग नको, मला काही नको. आणि तुम्ही त्याला प्रामाणिकपणे सांगत असता, "अहो सर समजून तर घ्या." म्हणतो, "मला नाही समजायचं. माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये." मग तुमची सगळी मेहनत इट गोज फॉर अ वेस्ट. यू जस्ट गिव्ह आउट व्हॉट ही रिक्वायर्स. दुसरा प्रकार आहे कारणे द्या, की त्यांना उद्देश समजून घ्यायचा असतो. की हे कसं केलंस? या रिझल्टपर्यंत कसा पोहोचलास? हे सांग. आमच्या आर्मीत एक म्हण आहे. ती म्हण अशी आहे, की डोंट गिव्ह डोंट एव्हर गिव्ह लॉजिक टू युअर सीनियर
बिकॉज युअर आन्सर मे बी राईट बट युअर लॉजिक मे बी रॉंग. म्हणजे तुमच्या सिनियरला तुमच्या उत्तराच्या मागचं रिझनिंग देऊ नका. कारण तुमचं उत्तर कदाचित बरोबर असेल, त्याचे तुम्हाला मार्क मिळत असतील. पण जेव्हा तुम्ही लॉजिक सांगायला जाल, तेव्हा त्याला कळेल, की अरे ह्याला समजलेलंच नाहीये आणि मग ते उत्तर तुमचं चुकेल. सो काही जणांना ते समजून घ्यायला आवडतं. आणि तिसरे असतात ते प्रक्रिया समजून घ्यायला आवडतं त्यांना. म्हणजे त्यांची विस्तारपूर्वक ऐकण्याची तयारी असते. He or she has got lot of time to listen to you. Some people are lucky to have these kind of bosses. ते तुमचा नीट व्यवस्थित ऐकून घेतात आणि असा बॉस केव्हाही चांगला. ॲटलीस्ट यू आर एबल टू ओपनली स्पीक टू हिम. तर जर तुम्ही बॉस असाल तर तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारचे बॉस आहेत ते समजून घ्या. जर तुम्ही एम्प्लॉई असाल तर तुमचा बॉस कसा आहे हे यातनं ओळखू शकाल तुम्ही. अच्छा, हे ऐकण्याचे प्रकार मी प्रातिनिधिक स्वरूपाचे सांगितले. ह्याच्यात अजूनही प्रकार आहेत. पण आपलं फक्त अर्ध्या तासाचं जे पिरियड आहे, त्यात जो इम्पोर्टंट पार्ट आहे, तो मला जास्त भर द्यावासा वाटला. तो म्हणजे बीइंग अ गुड लिस्नर. एपिसेटिकस एपिक्टेटस काय नाव असतं त्यांची. एपिक्टेटस हा ग्रीक फिलॉसॉफर म्हणला आहे, की वी हॅव 2 इयर्स अँड 1 माउथ सो दॅट वी कॅन लिसन ट्वाइस ॲज मच ॲज वी स्पीक. जे मी पहिल्यांदा म्हणलं, की आपल्याला देवाने 2 कान दिलेत, तोंड एकच दिलंय. देवाचा उद्देश हा आहे, की तुम्ही डबल ऐका आणि जितकं बोलाल त्याच्या डबल ऐका. आणि कम्युनिकेशनमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं, की 45% कम्युनिकेशन इज थ्रू लिसनिंग. एक सुभाषित आहे, शतेषु जायते शूरा सहस्रेषु पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवति वानवा. आताची परिस्थिती बघितल्यावर मला दाताच्या ऐवजी ना श्रोता लिहावंसं वाटतं तिथं, की शूर लोक 100त सापडतील, हजारात पंडित सापडेल एखादा, बोलणारा वक्ता जो असतो तो 10,000त मिळेल एखादा, आणि दाता कदाचित मिळणारही नाही. तर दाताच्या ऐवजी आता श्रोता म्हणायला पाहिजे, की श्रोता आजकाल मिळणं अवघड आहे. ऐकून घेणारा मनुष्य मिळणं अवघड आहे. समुपदेशक सुद्धा खूप कमी आहेत. आम्ही खूप प्रयत्न करतोय. पण लोकांना समुपदेशाकडे जावंसंच वाटत नाही. त्यांना असं वाटतच नाही, की काउन्सिलर काही ऐकू शकेल. एनिवे, दॅट इज देअर विज. पण आता श्रोता कसा बनता येईल हे आपण काही कोट्सच्या साहाय्याने बघूया. कारण पिक्चर मेक्स लॉट ऑफ इम्प्रेशन. म्हणून मग मी कोट्सच्या द्वारे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. One of the most sincere forms of respect is actually listening to what another has to say. एखाद्याचं लक्षपूर्वक ऐकून घेणं हा खरा आदर आहे. आपण जर एखाद्याचं बोलणं ऐकून घेत असू तर आपण त्याला एक प्रकारे आदर देतोय, रिस्पेक्ट देतोय. काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे तुम्हाला आत्ता त्या जाणवणार नाहीत, पण एखाद्या माणसाला जर तुम्ही ऐकलं, आई वडील, तुमचे आई वडील, तुमचा मुलगा, वयात येणारा मुलगा खास करून, तर यांच्याशी जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा बोलण्यापेक्षा जर ऐकलं सुरुवातीला तर ते जास्त फायदेशीर ठरेल. Listening is not understanding the words of the question asked. Listening is understanding why the question was asked in the first place. थोडं गहन अर्थ आहे. प्रश्न काय विचारलाय हे समजण्यापेक्षा किंवा ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा तो का विचारला गेलाय हे जर समजून घेता आलं तर ते जास्त उपयोगी ठरेल. त्यासाठी अगेन यू हॅव टू बी अ गुड लिस्नर. आणि ज्या पायऱ्या आपण पाहिल्या ऐकण्याच्या, त्या पायऱ्या जर लक्षात घेतल्यात तर तुम्हाला याचं महत्व समजून घेता येईल. जर तुम्ही नीट ऐकलं
एखादा प्रश्न काय आहे, मग तो का विचारला गेलाय, याच्या मागचं जर तुम्ही कारण शोधून काढलं, तर बरीच गोष्टी सोप्या होतील. म्हणजे ऑन अ लाइटर साइड, नवरा घरी आल्यानंतर उशिरा बायकोने विचारायचं, "आज ऑफिसमध्ये पार्टी होती वाटतं?" नवऱ्याने लगेच आपला शर्ट चेक करावा, लिपस्टिकचे डाग कुठे नाहीत ना, सेंटचा वास येत नाहीये ना शर्टाला, हे सगळं लगेच त्यांनी चेक करायला सुरुवात करावी. कारण त्या प्रश्नामागचा महत्त्व समजावून घ्या, की का विचारलाय? ऑन अ लाइटर साइड आय वाज सेइंग. People don't listen to understand. They listen to reply. The collective monologue is everyone talking and no one is listening. सोशल मीडियावर हेच होतं ना आजकाल. WhatsAppवर. आमचा एक WhatsApp ग्रुप आहे समुपदेशकांचा. सगळे समुपदेशक आहेत आणि सगळे राजकीय चर्चा करत असतात. आय डोंट थिंक त्यांच्यापैकी कुणी आलेलं आहे इथं. नाही त्यांच्यापैकी हां, अमृता आहे. Amruta will agree with me now. Isn't it, Amruta? So basically, हा कलेक्टिव्ह मोनोलॉग जो होतो ना समाज माध्यमांवर, हा फार अवघड आहे. बियॉन्ड आहे. कुणी कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाहीये. आपण फक्त ऐकतोय का, तर मला उत्तर द्यायचंय म्हणून मी ऐकतोय. अदरवाईज मी ऐकणारही नाही. तो बझर राउंड असतो ना, की मला प्रश्न विचारलाय, त्याच्या आधी मी बझरचं बटन दाबलंय. मग प्रश्न काय आहे? अर्धाच ऐकलाय, पण मी उत्तर द्यायला तयार आहे. अव्हॉइड, प्लीज अव्हॉइड. Listening is an art that requires attention over talent, spirit over ego, others over self. म्हणजे ऐकणे ही कला आहे, ज्यासाठी हुशारीपेक्षा दुसऱ्याकडे लक्ष, अहंभावापेक्षा आत्मीयता आणि स्वतःपेक्षा समोरच्याला महत्त्व, ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला ऐकण्याची कला आत्मसात झाली हे म्हणता येईल. आणि ऐकण्याची कला आत्मसात झाली याचा अर्थच यू आर अ गुड लिस्नर, यू आर अ गुड काउन्सलर. यू डोंट हॅव टू हॅव अ डिग्री फॉर दॅट, फॉर काउन्सिलिंग. सो दिस इज इम्पॉर्टंट, की ही जर आर्ट आपल्याला शिकायची असेल, तर ह्या 3 गोष्टी जर आपल्याला करता आल्या, स्वतः अंगात भिनवता आल्या, तर वी विल बी बेटर ऑफ. Listening well is one of the most powerful skills you can bring to a difficult conversation. खास करून जे मीटिंग्स अटेंड करतात ना मोठ्या मोठ्या इम्पॉर्टंट क्लायंट्सच्या, ज्यांना डील करायचं असतात, त्यांच्यासाठी काळजीपूर्वक ऐकणं ही एक मोठं शस्त्र आहे. कारण फाईन प्रिंट्स काय आहेत हे जेव्हा बोलण्यातनं समजून घेता, यू हॅव ऑलवेज अन अपर हँड ओव्हर युअर whatever. I won't say opponent, I will say your client or your opposite party or whatever. हा मला खूप आवडला होता. म्हणून मग मी हा टेकअवे सारखा घेतला. डीपली लिसनिंग is the kind of listening that can help relieve the suffering of another person. हे अगेन जसं मी मगासपासून समुपदेशक म्हणतोय ना, हे समुपदेशकाचं काम आहे. लक्षपूर्वक ऐकताना किंवा ऐकून दिलेल्या योग्य प्रतिक्रिया समोरच्या व्यक्तीचं दुःख तर कमी करतातच, पण काही काळाकरता त्याला त्यातनं दुःखातनं मुक्ती पण देतात. काही काळाकरता का होईना. परत ते त्याला आठवलं की दुःख होईल, नाही असं नाही. पण जर आपण प्रतिक्रिया व्यवस्थित दिल्या त्या माणसाला, लक्षपूर्वक ऐकून, तर आपण त्याचं दुःख काही अंशी कमी करतो.
सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. अनदर टेक अवे, बोलणं म्हणजे आपण ज्ञानाचं पुनरुच्चारण करत असतो. इट इज एक्झॅक्टली वी आर रिपीटिंग व्हॉट वी नो, बट वेन वी लिसन वी आर गेनिंग समथिंग. आपल्याला ऐकण्यामुळे ज्ञानप्राप्ती होत असेल. कदाचित आपण ऐकलेली असेल त्या आधी, नाही असं नाही. हे जे कोर्स आहेत हे तुम्ही कदाचित आधी वाचले असतील, ऐकले असतील. पण आता जेव्हा तुम्ही कोरिलेट कराल, यू विल स्टार्ट कोरिलेटिंग दीज कोर्स इन युअर डेली लाईफ, आणि मग त्यांनी त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आय बिलीव्ह सो. आणि स्टीव्ह जॉबचं सगळ्यात महत्वाचं वाक्य, डोंट लेट द नॉईज ऑफ अदर्स ओपिनियन्स ड्राउन आउट युअर ओन इनर व्हॉइस. अंतर्मनाचा आवाज ऐका. सकाळच्या माझ्या ज्या फ्लायरमध्ये मी टाकलं होतं की आपण आपलं बोलणं ऐकायला शिकूया, स्वतःशी बोलायला शिकूया, स्वतःचं मन काय सांगते ते ऐकायला शिकूया. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कारण बऱ्याच वेळेला आपलं मन आपल्याला योग्य डायरेक्शन दाखवत असतं, पण आपले जे ओपिनियन्स देणारे असतात, आपण त्यांचं ऐकून कदाचित चुकीच्या मार्गाकडे जातो. अगेन दिस थिंग फ्रॉम आर्मी, फर्स्ट रिॲक्शन इज बेस्ट रिॲक्शन अँड इट इज करेक्ट रिॲक्शन. हे आमच्याकडे गोल्डन रूल म्हणलं जातो. आता याचं चांगलं उदाहरण माझ्या बाबत घडलं. कारगिलच्या युद्धात 1.4268 म्हणून जागा होती, तिथनं आमच्यावर फायरिंग होत होतं. तर मी, तो जो इन्फंट्रीचा कमांडर होता त्याला मी सांगितलं, सीओ जो होता, की सर, तो अर्थात माझ्यापेक्षा खूप सिनियर होता. मी 4-5 वर्षाची सर्व्हिस होती माझी, त्याची सर्व्हिस ऑलमोस्ट 20 वर्षाची होती. तर मी त्याला सांगितलं की सर, मला असं वाटतंय की 4268 वर संख्या जास्त आहे. तो म्हणला कशावरनं? म्हणलं आय डोंट नो, म्हणजे तिथनं जे फायरिंगचा आवाज येत आहेत किंवा काय, आय हॅव अ गट फिलिंग. तो म्हटला अरे नाही नाही, एवढी जागा नाहीये तिथे, देर कॅन बी मॅक्सिमम 10 पीपल इज मॅक्स. आणि बिलीव्ह यू मी, त्यांनी जेव्हा प्लॅटून साईजने हल्ला केला, म्हणजे 30 माणसांनी जेव्हा त्या पोस्टवर हल्ला केला, तिथं जवळजवळ 22 ते 23 माणसं होती. आता ती त्या दिवशीच आली होती का आधीपासून होती, वी हॅव नो क्लू. पण त्या ठिकाणी तो हल्ला आमचा असफल झाला. वी सफर्ड सम कॅज्युअलिटीज ऑल्सो, लकीली नो फेटल. पण इट वॉज अ गट फिलिंग, अंतर्मनाचा आवाज, आणि मी तो बोलून दाखवला. येस, दॅट वॉज सीओ, इट वॉज हिज प्रोग्रेटिव्ह. मी आर्टिलरीचा ऑफिसर होतो, तर त्यामुळे मला माहित नव्हतं तो जे बोलतोय की त्याला जे सांगायचंय त्याच्या मागचा उद्देश काय आहे, तो वेगळा असू शकेल, किंवा त्याचं नॉलेज ऑब्व्हियसली सिनियर असल्यामुळे जास्त होतं. बट आय वॉज राईट, जस्ट अ लक मे बी. पण माझा अंतर्मनाचा आवाज होता तो. सो इट इज इम्पॉर्टंट टू लिसन टू युअर इनर व्हॉइस. इट विल ऑलवेज गाईड यू करेक्टली. यू विल नेव्हर गो रॉंग. तुम्ही कधीही चुकणार नाही, हा माझा खात्रीशीर अनुभव आहे. ॲटलिस्ट 95% तुम्ही बरोबर असाल. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या मनाचा आवाज ऐकत असता, तेव्हा त्याच्या सगळ्या पायऱ्या आहेत त्या तुम्ही पार केलेल्या असता, आणि इव्हॅल्युएशन करून मग तुमच्या मनातनं आवाज येत असतो. सो इट कॅनॉट बी रॉंग. एनिवे, that much I have to say today.